येवला शहर व तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून शहर व तालुका व शहरी आणि ग्रामीण इतर सर्व विनाकारण अनेक नागरिकांच्या खात्यातून अनामत रक्कम ही गायब झालेली असून राज्य व शासन आणि बँक नियोजन मंडळ व्यवस्थापन कमिटी मुख्य मॅनेजर याकडे कोणत्याही प्रकारे केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नसून आणि त्या सर्व नागरिकांच्या खात्यातून अनामत रक्कम ही पूर्णपणे गाळ झाली। अनेक खाते विनाकारण काही कारण नसताना त्यांना मोठा आर्थिक सर्व विषयांमध्ये त्रास सहन करावा लागतो। तरी प्रशासनाने मुख्य व्यवस्थापक राष्ट्रीयकृत बँकेच्या नियोजन मंडळाने तात्काळपणे लक्ष केंद्रित करून येवला शहर व तालुक्यातील ज्या लोकांचे बँकेचे पासबुक खाते होल्ड आणि बंद केलेले आहेत ते तात्काळपणे चालू करून त्यांना सविस्तरपणे न्याय मिळवून द्यावा। भारतीय संविधानिक लोकशाही घटनेच्या आधारे तरतुदीनुसार तात्काळपणे जी अनामत रक्कम गहाळ झाली रद्द करण्यात आली आणि जी गहाळ झालेली रक्कम कोणी काढली त्याचा सुद्धा लेखाजोखा सादर करून सविस्तर सखोलपणे चौकशी करावी। अन्यथा येवला तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सर्व नागरिकांना सोबत घेऊन बेमुदत आमरण उपोषण छेडले जाईल। लोकशाही मार्गाने भारतीय संविधानिक मार्गाने आमच्या ह्या लढ्याची ह्या विषयाची सविस्तर नोंद घ्यावी। अन्यथा भारतीय संविधानिक लोकशाही घटनेच्या तरतुदीनुसार आम्हाला बेमुदत आमरण उपोषण छेडावे लागेल याची त्वरित नोंद घ्यावी। जय संविधान, जय भीम, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र।